सर नमस्कार. प्लीज आपलं नाव सांगा आणि आपलं राहणं कुठं आहे, त्याच्यानंतर आपण इथे जेव्हा प्रॉपर्टी परचेस केली तर तेव्हाचे काय एक्सपिरियन्स होते आपले आणि आज लगभग 1.5 ते 2 वर्ष होत आहेत. तर आज हे झाडं वगैरे बघून कसं वाटतं ते प्लीज सांगा सर. माझं नाव धनराज आत्माराम नंदागौडी. माझ्या पत्नीचं नाव अलका नंदागौडी. अच्छा. आणि मी कुकुडे लावट इथं राहतो. ओके. नागपूरला. तर हे संदीप सर माझ्याकडे आले होते ऑफिसला. अच्छा. PWD ऑफिसला होतो मी. त्यांनी मला इंट्रोड्यूस केला होता कन्सेप्ट. हां हां. तेव्हा मला काही त्याच्यावर यकीन नाही आलं म्हणजे. ओके. पण मी काही दिवसांनी एखादी महिन्यांनी डॅमकडे फिरायला गेलो होतो. अच्छा. रामा डॅमकडे. अच्छा. मग तिथून मला आठवलं की संदीप सरांनी इथं आपला प्रोजेक्ट आहे बा म्हणून सांगितलं होतं म्हणून. हां हां. मग तिथूनच त्यांना फोन केला मी. अच्छा. ते नागपूरला होते. अच्छा. पण ते आणि कावळे सर आले आणि मग त्या ॲम्ब्रोसियामध्ये बसून त्यांनी मला प्रोजेक्ट सांगितला. मग पुन्हा ऑक्सिजन फिरलो आम्ही. हां हां. तेव्हा काही युनिट बनले होते. हां हां. तिथे झाडं बघून वगैरे मला थोडंसं वाटलं की बा म्हणजे प्रोजेक्ट चांगला आहे. अच्छा. म्हणजे इन्व्हेस्ट करण्यासाठी चांगला आहे. अच्छा. 12 वर्ष आहे इन्व्हेस्टमेंट. हां हां. आणि जो रेट आहे तो पण जास्त वाटत होता. तेवढ्या पैशात तर 1-2 एकर जमीन येऊन जाईल वगैरे वगैरे. अच्छा, जमीन होऊन जाईल असं वाटलं होतं आपल्याला. वाटलं होतं. हां. परंतु ते जमीन घेतली तरी आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. आपण बरोबर. केलं तरी तेवढा फायदा नाही बा त्याच्यात. पर्सनल लक्ष द्यावं लागेल तिथे. लक्ष द्यावं लागेल आणि आपल्याकडे तेवढी काही मॅनपॉवर नाही कोणाला. बरोबर. म्हणून मी ते टाळलं आणि तेव्हाच हो म्हणून अच्छा. तो म्हणजे घेतला आम्ही हे प्लॉट. चालेल. आणि जसं पहिल्या दिवशी तुम्ही प्रोजेक्ट बघायला आले हां. तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला काही फरक वाटते का इथे? हो, आता फरक वाटून राहिला. पुष्कळ म्हणजे नवीन फेस तयार झाले. डेव्हलपमेंटविषयी काय सांगू इच्छिता सर आपण? त्याच्याबद्दल डेव्हलपमेंटविषयी? हां, डेव्हलपमेंटही छान आहे. रस्ते आहेत, वीज आहे, पाणी आहे. हां. छान छान. आणि आता लोकांनी तिथे म्हणजे एक घरही बांधले आहे. अच्छा अच्छा. फार्म हाऊस सारखी. आमची झाडं बघून आम्हाला फार आनंद झाला. अरे वा, छान. आमच्याहून दुप्पट झाले ते आता. हो ना. फक्त चौडाईमध्ये नाही झाले पण लंबाईमध्ये हो झाले. हो. छान छान. बरं वाटलं. छान. आणि नवीन जे आमचे विजिटर्स आहेत, जे नवीन कस्टमर्स बघायला येतात, तर त्यांना काय सांगू इच्छिणार आपण? त्यांनी निर्णय त्वरित घ्यावा. तो सांगतो म्हटलं तर तो काही होत नाही. बरोबर. त्यांनी म्हणजे इथं पाहिल्याबरोबर त्याला आवडला तर त्यांनी घेतलं तर ठीक आहे, नाही तर नंतर सांगतो म्हणणारा घेत नाही बा. बरोबर. आणि मग आता रेट जेव्हा आम्ही घेतला तेव्हा कमी होता. आता दिवसेंदिवस वाढत चाललेलेच आहेत रेट, वाढला आहे. कारण डेव्हलपमेंट असं दिसतंय आपल्याला. तर त्याच्यामुळे त्वरित घ्यावं असं वाटतं. म्हणजे फायद्याचा विषय असं आपल्याला म्हणता येईल, है ना? म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. हां हां. म्हणजे मधात काही भेटत नाही तुम्हाला. बरोबर. पण चांगला आहे. छान छान. आम्हाला तर खूप आवडलं. हो ना. धन्यवाद. ऑक्सिजन प्रोजेक्ट म्हणजे पूर्ण ऑक्सिजन आहे. बिलकुल. ऑक्सिजन जास्त मिळते. हो ना. चला धन्यवाद सर. हो ना.